स्वामी देवा, नैवेद्य आणलाय। स्वामी, अहो काय करताय हे? देवा, कुठे नेऊन ठेवताय? हा नैवेद्य तिकडे का ठेवला तुम्ही? स्वामी, हिला मी शब्द दिलाय आणि आता माझ्याकडे काहीच नाहीये। माझ्या भक्तीची परीक्षा घेऊ नका, माझा शब्द खोटा पडू देऊ नका। अरे नको, अगं थांब थांब, अगं सोड सोड, काय करतेस तू? स्वामी, आता मी काय करू? हे गाठोडं, हे इथे कसं? हे जेवण इथे? अगं सावकाश, मी तर कालच इथे आलो, मग हे गाठोडं जर इथे होतं तर मला कसं दिसलं नाही? हे घर जर कित्येक दिवसांपासून बंद होतं तर मग हे इतकं ताजं जेवण इथे कसं? स्वामी, स्वामी, ही तुमचीच कृपा आहे स्वामी। तुम्ही धन्य आहात स्वामी। तुमचा भक्त कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे, त्याला काय हवंय हे सगळं तुम्हाला कळतं स्वामी। स्वामी, माझी गरज तुम्हाला कळली। मी शब्द दिला होता रेणुकाला की तिची उपासमार होऊ देणार नाही म्हणून। तुम्ही माझा शब्द खरा ठरवलात स्वामी, तुम्ही माझा शब्द खरा ठरवलात। श्री स्वामी समर्थ। थांब हा, मी तुझ्यासाठी पाणी आणतो हा। स्वामी, इथे नैवेद्य टाकून ठेवला होतात ना? गेला कुठे? आणि तुम्ही ग्रहण का नाही केलात तो? ग्रहण करण्यासाठीच। आता आलं माझ्या लक्षात, स्वामी देवांनी तो नैवेद्य पुन्हा भक्तासाठी ठेवला असणार। तो नैवेद्य त्या भक्तापर्यंत पोहोचला असणार। आता त्या भक्ताने तो नैवेद्य ग्रहण केला म्हणजे स्वामी देवांनीच ग्रहण केल्यासारखं आहे ना। स्वामी, हा प्रश्न तर सुटला, पण पादुकांचं काय? त्याला का दोरा गुंडाळला गेला होता या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही दिलंच नाहीत अजून। त्याचंही उत्तर येतच आहे। येतंय? कसलं उत्तर येतंय? स्वामी, 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 स्वामी। अहो काय झालं? एवढ्या धापा टाकत का आलात? धरणीकंप झालाय का? सांगता का आता काय झालंय ते? जे घडलंय ते तुम्ही ऐकलत ना तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। अरे सांग ना रे बाबा, घाबरवतोयस कशाला? अनर्थ झालाय, अनर्थ। आजवर अक्कलकोट मध्ये जे घडलं नाही ना
ते घडलंय, आणि स्वामींच्या बाबतीत जे घडलं नाही ना तेच घडलंय. सुंदरे, आजपर्यंत अक्कलकोट मध्ये जे घडलं नाही ते घडेल, स्वामी स्थानावर जे घडलं नाही ते घडेल, आणि आतापर्यंत आमच्या बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. अहो आता सांगता का काय झालंय ते? हा, सांगा बरं. मी माझ्या कामासाठी सुभेदारांकडे गेलो होतो. तिथे अरे भानावर आहात का तुम्ही? अरे भांग पिऊन आला आहात की नशा करून आलाय? काय बोलताय, कुणाबद्दल बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? गुरुदेव गुरुदेव. हो हो हो, आम्ही शुद्धीत आहोत आणि आम्हाला ठाऊक आहे आम्ही जे बोलतो ते खरंच बोलतोय. आणि हो, तुला जे करायला सांगतोय ते देखील योग्यच आहे. हो, काय योग्य? हा, हे योग्य आहे का? अहो, तुम्ही कुणाबद्दल बोलताय याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? अहो, तुम्ही स्वामींबद्दल बोलताय. अक्कलकोटचे सर्वे सर्व ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांबद्दल. तुमच्यासाठी असतील ते सर्वे सर्व ब्रह्मांड नायक, पण आमच्यासाठी ते शिवनाथचे गुन्हेगार आहेत. गुन्हेगार. गुन्हा केलाय त्यांनी. अरे, स्वतःला या जगाचे तारणहार समजणारे ते स्वामी समर्थ रात्रीच्या अंधारात त्यांनी काय केलं माहितीये तुला? आमच्या भक्ताचं शिवनाथचं बाळ पळवून नेलं. त्याचीच अधिकृत सरकारी तक्रार करायला मी इथे आलोय. वेड लागलाय तुम्हाला. त्या स्वामींनी गुन्हा केलाय. त्या गुन्ह्याची नोंद त्यांच्यावर झाली पाहिजे, कारवाई सुद्धा झालीच पाहिजे. तक्रार नोंदून घे. आणि तुझ्या त्या सुभेदाराला ना आत्ताच्या आत्ता बोलव आणि त्यांना सांग त्या स्वामींविरुद्ध खटला चालवायचा आहे. गुरुदेव गुरुदेव. स्वामी देवा, म्हणजे मगाचपासून तुम्ही याबद्दल बोलत होतात? नाही म्हणजे तुम्ही इतके संकेत दिलेत पण आम्हाला कुणालाच ते कळले नाही. देवा देवा, आम्ही स्वप्नातही असा विचार केला नव्हता. हो, हे काय घडते? तुमच्या विरोधात तक्रार, तुमच्यावर खटला. पण त्या शिवनाथची हिम्मत कशी झाली असं पाऊल उचलायची? याआधी अक्कलकोटमध्ये असं कधीच घडलं नाही. स्वामींवर गुन्हा, खटला दाखल करायचा. त्या शिवनाथाला ना चांगली जट्टल घडवली पाहिजे. कविराज, गयाताई, चला माझ्या बरोबर. चला. कपिलाताई थांबा. हम फकीर है, हमें खुद की फिक्र नहीं है, हमें हमारे भक्तों की फिक्र है. कर लो जो करना है वो कर लो. एवढं सगळं झालं तरी स्वामी शांतपणे चंदन उगाळतायत. हो, त्या मार्कंड्यानी स्वामींवर खटला दाखल केलाय तरी यांना काहीच कसं वाटत नाहीये. तू खरा ना समोर. तुम्ही तरी सांगा ना. आपुलकी, माणुसकी माणसांना एकमेकांशी जोडून ठेवते. माणूस कितीही मोठा झाला तरी त्यांनी आपुलकी सोडता कामा नये.
परिस्थिती माणसाला बदलते, पण परिस्थिती कशीही असली तरी आपुलकी जपली पाहिजे, चांगुलपणा जपला पाहिजे. हे बघा, तुम्ही आता जा. सुभेदार साहेब आलेत की तुमचा संपूर्ण विषय त्यांच्यासमोर मांडतो आम्ही. ते योग्य ते निर्णय घेतील आणि कायद्याने जे योग्य असेल तेच ते करतील. बोल. गुरुदेव नाही, आम्ही इथून कुठेही जाणार नाही. आताच्या आता सुभेदारांना बोलवा. आमच्या समोर त्यांच्याकडून कारवाई करून घ्या. हो, तुम्हाला कळत कसं नाहीये? सुभेदार आताच दरबारात गेले. हे बघा, ते आले की ते कधी येतील याची आम्हाला पर्वा नाही. आम्ही तक्रार घेऊन आलो आहोत, ती आमच्या डोळ्यांसमोर नोंदवली गेली पाहिजे. हा, गुरुदेव गुरुदेव. हो, पण तुम्ही कुणाविरुद्ध तक्रार करताय याचं तरी भान आहे का तुम्हाला? हो, पूर्ण भान ठेवूनच बोलतोय आम्ही. स्वामी समर्थांविरुद्ध. हो, स्वामी समर्थ म्हणजे साक्षात ईश्वर, आणि ईश्वराविरुद्ध खटला दाखल करायचा म्हणजे हे तुमचं तुम्हाला तरी पटतंय का? तुमच्यासाठी असतील ते ईश्वर, आमच्यासाठी नाहीये. आमच्यासाठी ते आमच्या बाळाचे गुन्हेगार आहेत. आमच्या नकळत आमच्या घरातून आमचं बाळ घेऊन गेले, आम्हाला धमकी दिली. 15 दिवसाच्या आत बाळ कायमचं घेऊन जाऊ असं सांगितलं. मग आम्ही कायद्याचा मार्ग निवडला तर त्यात चूक काय? हो, स्वामींवरती खटला दाखल करायचा नाही. नाही, हे पाप आम्ही नाही करणार. ठीक आहे, बघा सुवास येतोय का? हो स्वामी देवा. स्वामी, चंदनाचं लाकूड जळालं तरी सुगंध मात्र येतोय. स्वामी, अहो लाकूड जळून गेलं तरी सुद्धा सुगंध येतोच. आम्हाला हेच सांगायचं होतं. चंदन जळलं पण त्यांनी आपला सुगंध सोडला नाही. त्याची राख झाली पण त्यांनी त्याचा गुणधर्म सोडला नाही. माणसाचंही असंच असावं. आयुष्यात संकट येतील, आपल्यावर आरोप होतील, म्हणून आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. कोणी आपल्याशी कितीही वाईट वागलं म्हणून आपण त्याच्याशी वाईट वागायचं नाही. आपलं मानसिक स्थैर्य जपा आणि माणुसकी जपा. आपला चांगुलपणाही जपा. परिस्थितीने तुम्हाला जाळलं तरी तुमच्यातला सुवास जळू देऊ नका. स्वामी देवा, तुम्ही काय सांगताय ते येते माझ्या लक्षात. तो शिवनाथ तुमच्या विरोधात खटला दाखल करतो आणि तुम्ही आम्हाला सांगताय की शांत राहा, विचलित होऊ नका. तो कितीही चुकला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. बरोबर ना देवा? हो, ज्यांना जे करायचंय ते करू द्या, कोणीही त्यांना अडवू नका. पण हो, तो तुमच्यावर खटला दाखल करतोय. देवावर कुणी खटला दाखल करतं का? हो स्वामी, अहो तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवता, त्यांच्यातले वाद मिटवता,
त्यांना योग्य ती न्यायाची दिशा दाखवता. हो, तुमच्यावर त्यांनी खटला दाखल केलाय. आम्ही कसं सहन करू? त्याला ना चांगलाच धडा शिकवणार आहे मी आता. स्वामी, आम्ही तुमच्यावर खटला दाखल होऊ देणारच नाही. हो हो, आणि त्या सुभेदाराला सुद्धा खटला दाखल करून घेऊच देणार नाही. हो देव, ही वेळ गप्प बसायची नाही. बरोबर बोलताय सुंदरा मावशी. आपल्याला काहीतरी करायला हवंय. गप्प बसून नाही चालणार. हो, आपल्या डोळ्यात देखत आपण स्वामींचा अपमान होऊ द्यायचा नाही. नाही नाही, आपण गप्पा बसायचंच नाही आता. नाही, आपण निघूच आता. हो हो, चला कविराज, चला चला, चला चला चला. आता ऐकायचंच नाही असं तुम्ही ठरवलंयत का? स्वामी, तुमचा शब्द अवहेरून जायची आमची इच्छा नाहीये. तेव्हा तुम्ही जगाचा गाडा चालवता, सगळ्यांची काळजी करता. पण स्वामी, जेव्हा तुमच्या बाबतीत अशी काही चुकीची गोष्ट घडते तेव्हा आम्ही शांत बसणार नाही. आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून तुम्ही आम्हाला शिक्षा दिलीत ना तरीही चालेल. हो देव, पण गुरुच्या सन्मानापेक्षा मोठं आमच्यासाठी काही नाही. स्वामी, अहो गुरुच्या सन्मानासाठी उभं राहणं ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे ना. चला चला चला. पाप पुण्याच्या गोष्टी कोणाला शिकवता तुम्ही? आम्हाला शिकवता? कायद्याचं रक्षक आहेस ना तू. कायदा बघणं तुझं काम आहे, भावना बघणं नाही. आत्ताच्या आत्ता त्या सुभेदाराला बोलाव, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. अरे कायद्याचे रक्षकच जर कायद्याचं पालन करत नसतील तर आम्ही वरिष्ठांकडे जाऊ, दोघांची तक्रार करू. कळलं का? मग कळेल तुम्हाला कायद्यासमोर कोण मोठं आणि कोण छोटं ते. हा, तुम्ही आम्हाला धमकावताय. धमकी? इशारा. स्वतःला समजतात कोण हे स्वामी? अक्कलकोटचे मालक. ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. ज्यांचं नाव घेताना अक्कलकोट मधला प्रत्येक भक्त मान झुकवतो, त्यांच्याविषयी बोलताना तुमच्या जिभेला भीती नाही वाटली? भीती कशाची? स्वामी देवांची नाही, आपल्या कर्माची. आणि काय रे शिवनाथ, तू स्वामींवर खटला दाखल करतो? हा, याचा विचारही कसा करू शकतोस तू? नाही, विचार करा तू. हा, विचार करा. दाखवाच खटला भरवून स्वामी देवांवर. नाही, दाखवाच. दाखवणारच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळी तुम्ही स्वामी देवांना आव्हान देत नाही या, तर स्वतःच्या नियतीला आव्हान देताय. नियतीच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकू नका. कायद्याने चालतो आम्ही. कायद्याचं म्हणताय? मग एक सत्य ऐका. आधी ना स्वतःला प्रश्न विचारा, कारण स्वामी देव जे काही करतात त्यामागे काहीतरी कारण असतं, आणि त्या कारणाचा शोध न घेता तुम्ही स्वामी देवांना सरळ दोषी ठरवताय. आणि शिवनाथ, अहो काय मार्ग निवडलात हा तुम्ही? जरा विचार करा. या मार्तंड महाराजांच्या नादी लागताय? नका लागू, ऐका माझं. मी कुणाच्याही नादी लागलेलो नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की स्वामींनी तुम्हाला त्रास दिलाय? अहो, पण तुमचं नक्कीच काहीतरी चुकलं असेल, ते आधी बघा. शिवनाथ, आधी तुमच्या आयुष्यात काय घडतंय ना त्याचा अर्थ समजून घ्या. गुरु कधी कोणाला शिक्षा करत नाहीत. आपल्याला आपली चूक दिसावी म्हणून ते आपल्याला आरसा दाखवत असतात. माझी काहीही चूक नाहीये. स्वामी विनाकारण त्रास देत आहेत मला.
मी मार्तंड महाराजांचा भक्त आहे हे त्यांना सहन नाही झालं. मी त्यांना बारशाला बोलवलं नाही म्हणून त्यांचा अहंकार दुखावला गेला. आणि म्हणून त्या रागाचा बदला घेतात ते माझ्याकडून. काहीही झालं तरी मी स्वामींवर खटला भरवणारच. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ शिवनाथ, तुम्हाला खरंच असं वाटतं इतक्या क्षुल्लक कारणासाठी स्वामीदेव एका आईच्या बाळाला हात लावते? हे बघा, स्वामी देवांच्या कृती मागचा अर्थ आपल्याला कळत नाही म्हणून ती कृती चुकीची ठरत नाही. सुभेदार आलेत, बाजूला वा. सुभेदार आलेत, या मागे या. गुरुदेव गुरुदेव. एवढी गर्दी का जमली आहे इथे? सुभेदार साहेब, हो ही मंडळी स्वामी समर्थांविरुद्ध तक्रार नोंदवायला आली आहे. अहो, हे म्हणतायत की स्वामींनी ह्या शिवनाथचं बाळ रात्री घरातून पळवलं. स्वामींवर गुन्हा दाखल करा, त्यांची तक्रार घ्या, असा हा त्यांचा आग्रह आहे. स्वामींच्या विरोधात? हो, अरे काय बोलताय तुम्ही? हे तुम्हाला जरा तरी भान आहे का? स्वामी आहेत ते या अक्कलकोटचे, या ब्रह्मांडाचे, आणि तुम्ही त्यांच्यावर वाटतील ते आरोप करताय. त्यांच्याकडे अक्कलकोट मधील प्रत्येक माणूस हा न्यायासाठी जातो आणि तुम्ही स्वामींवर गुन्हा दाखल करायला सांगताय. काय घडलंय ते नीट तपासून पहा. आरोप करणं सोपं असतं पण आरोप सिद्ध करणं मोठी जबाबदारी असते. घे ना दादा, घे ना राजा, थोडस तरी पी. तू काय करतोस तू? आ करा आ. हे बघ, जर तू दूध प्यायला नाहीस ना तर दिवसभर उपाशी राहशील, मग रडशील. आ करा आ आ. आई भरवते ना तुला, आई भरवते ना. आईच्या हातून नाही पिणार तू दूध. आ कर आ आ आ. बघ बघ, चिवाली चिव खाऊ. आ करा. सुप्यसू, तुम्ही इथे कसे आलात? तुमची हिंमत कशी झाली इथे यायची? पुन्हा माझ्या बाळाला चोरायला आला आहात ना? एका आईची तिच्या मुलापासून ताटातूट करायला आला आहात ना? तुला खरंच असं वाटतं आम्ही हे करायला आलो इथे? हो वाटतं. राधा, हे बघा, तुम्ही माझ्याशी काही बोलू नका. तुम्ही आत्ताच जाता इथून, निघून जा. राधा, बाळा मी कुठल्याही क्षणी येऊन जाऊ शकतो आणि आम्हाला कोणीही अडवू शकत नाही, पण आता आम्ही बाळाच्या काळजीपोटी इथे आलोय. हे बघा, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. ऐकून घ्यावं लागेल. नाही, जर तुम्ही आता इथून गेला नाहीत ना तर मी आरडाओरडा करेन, अख्खा गाव गोळा करेन. असंही हे तुमच्या विरोधात खटला दाखल करायला गेलेच आहे. अख्ख्या गावासमोर तुमचा गुन्हा सिद्ध होईल आणि तुम्हाला इथेच गावासमोर अटक होईल. आम्हाला आमची काळजी कधीच नव्हती. आम्हाला काळजी आहे ती फक्त बाळाची, कारण ते दूध पित नाहीये तुझ्या हातून. बाळ इकडे दे, आम्ही आमच्या हाताने त्याला दूध पाजतो. सुभेदार आहात ना तुम्ही? गावातली न्याय व्यवस्था, कायदा तुमच्या हातात आहे, मग असं एकतर्फी कसं बोलू शकता? एकतर्फी? हो, एकतर्फी.
हा माणूस ये पुढे. गुरुदेव. हा शिवनाथ, हा तुमच्या समोर उभा आहे कारण याचं बाळ त्या स्वामींनी पळवलंय. तुम्हाला काय वाटतं आम्ही त्या स्वामींवर खोटे आरोप करायला इथे आलोय? आम्हाला काही काम नाही? हो, माझं बाळ माझ्या घरातून अदृश्य झालं. मी स्वतःच्या डोळ्यांनी त्या स्वामींच्या मांडीवर पाहिलं. आम्हाला वेळ नाही लागलं सुभेदार साहेब. जे पाहिलं, जे अनुभवलं तेच सांगतोय. आणि मी जे पाहिलंय, जे अनुभवलंय, तेच सांगितलंय. स्वामींच्या कृपेने अक्कलकोट मधील कित्येकांना बाळ मिळाले. कित्येकांचे आयुष्य स्वामींच्या कृपा आशीर्वादाने अपत्याचं सुख मिळालं. आणि तुम्ही अशा स्वामी एखाद्याचं बाळ चोरून पळवण्याचा आरोप करताय. अक्कलकोट मध्येच का अख्ख्या भूतलावर कुणी यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही त्यांना हेच समजावून सांगतोय. हो ना, आणि स्वामींच्या मनात कुणासाठी वाईट असूच शकत नाही. अहो, स्वामी भक्तांची काळजी घेतात, त्यांना त्रास नाही देत. आता तुम्ही दोघांनी इथून जा. आम्ही जाऊ? हो, तुम्हा दोघांना माझ्याशी बोलायचं असेल तर मग कायदेशीर मार्गाने बोला. कायदेशीर मार्गानेच इथे आलोय. आम्ही जाऊच, पण जायच्या आधी या स्वामींच्या सेवेकऱ्यांना एक प्रश्न विचारा की ते स्वामी या शिवनाथच्या बाळाला घेऊन गेले होते की नाही? आण बाळाला. मी नाही देणार माझं बाळ. राधा, बाळाचे हाल नकोत. हे माझं बाळ आहे, मी त्याची आई आहे. त्याला काय हवंय हे मला चांगलंच माहिती आहे. माया म्हणजे बाळाला केवळ कवटाळून घेणं नाही, माया म्हणजे बाळाची गरज ओळखणं. हे बघा, तुम्ही काहीही बोललात ना तरी मी माझ्या बाळाला तुम्हाला हात लावू देणार नाही. जोपर्यंत या बाळाची भूक शांत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आम्ही जाऊच, पण जायच्या आधी या स्वामींच्या सेवेकऱ्यांना एक प्रश्न विचारा की ते स्वामी या शिवनाथच्या बाळाला घेऊन गेले होते की नाही? सांगा. गप्प का बसलात? नाही म्हणजे तसं नाही. स्वामी, अहो शिवनाथ आणि राधा आले होते. त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही त्यांचं बाळ पळवून नेलं म्हणे. असा कसा आरोप करू शकतात ते तुमच्यावर? कारण आम्हीच बाळ घेऊन गेलो होतो. बघितलं सुभेदार साहेब, यांचं मौन सगळ्यात मोठं उत्तर. मौन म्हणजे कबुली नसते असं म्हणतात, पण सत्य लपवण्यासाठी जेव्हा शब्द संपतात तेव्हा मौन खूप काही सांगून जातात. नाही होत, तसं नाहीये. पण तसं काय नाही तर मग कसं आहे सांगा ना. आता तरी कळलं का आम्ही खरं बोलतोय ते? की अजूनही त्या स्वामींचे भक्त आहात म्हणून दुजाभाव करणार आहात? काय म्हणालात? दुजाभाव. या पदावर असल्यापासून आम्ही कधीही कुणाशी तुझा भाव केलेला नाही. मग सिद्ध करा आणि खरं खोटं करा की तुम्ही त्या स्वामींचे भक्त आहात, ते कायद्याचे रक्षक. मार्तंड महाराज, आज होऊनच जाऊ द्या. शिवनाथ, आपल्याला न्याय हवा आहे.
आणि सुभेदार साहेब, न्याय जर सर्वांसाठी सारखाच असेल तर मग स्वामींसाठीही असावा. गुरुदेव गुरुदेव. लिहा लिहा. कसला विचार करताय? स्वामी स्थानावर जा आणि त्यांना हे फरमान दाखवा. त्यांच्यावर दाखल होऊ घातलेल्या खटल्यासंदर्भात त्यांनी चावडीवर उपस्थित राहावं यासाठीच हे अधिकृत फरमान आहे. जा. जी सुभेदार. खरंच हे घडतंय? स्वामींना चावडीवर बोलवलंय. राधा बाळाणीकडे. नाही, मी नाही देणार. सुभेदाराकडे जाऊन तुम्ही आमच्यावर खटला भरलाय, पण लक्षात ठेवा, आमच्या न्यायालयात आम्ही तुमच्यावर खटला कधीच दाखल केलाय. फरक एवढाच आहे की तुम्ही आमच्यावर आरोप करून न्याय मागत आहात आणि आम्ही तुमच्या कर्माचा हिशोब पाहून न्याय निवाडा करणार आहोत आणि त्याचा न्याय निवाडा करायला आम्ही घेतलाय. मी इथे पुन्हा कशी आली? हे काय होत आहे? बाळ दे. नाही, हे बघा, तुम्ही माझ्या बाळापासून लांब राहा. राधा, आम्ही बाळाकडे येणार. नाही त्याला आमच्याकडे दे. नाही, मी माझं बाळ तुम्हाला देणार नाही. त्याला आमच्या हाताने दूध पाजू दे. त्याचं पोट भरलं की आम्ही निघून जाऊ. नाही, तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही पुन्हा माझ्या बाळाला चोरून घेऊन जाणार. तुझा आमच्यावर विश्वास नाही, पण त्यात त्या बाळाची चूक काय? त्याचं पोट भरू दे ना. हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. जर तुम्ही गेला नाहीत ना तर मी खरंच आरडाओरडा करेन आणि अख्खा गाव गोळा करेन. हा, कर. आरडाओरडा कर, गाव गोळा कर, सुभेदारालाही बोलव. पण बाळाची भूक थांबणार आहे का त्यांनी? हे बघ, आम्ही कोणाशी भांडायला आलेलो नाहीये. आम्ही फक्त त्या बाळाचं पोट भरायला आलो. नाही, नको म्हणते ना मी. जोवर या बाळाची भूक शांत होत नाही तोवर आम्ही इथून जाणार नाही. आमच्यापासून पळालीस तरी पुन्हा आमच्या समोरच येऊन उभी राहणार. मी पुन्हा इथे कशी आली? हे बघा, तुम्ही किती जादूटोणा केलात ना तरी मी माझ्या बाळाला तुम्हाला देणार नाही. मी नाही देणार माझ्या बाळाला. मी पुन्हा कशी येते इथे? मी पुन्हा कशी येते इथे? तुम्ही इथे कसे आला? यत्र तत्र सर्वत्र, जळी स्थळी काष्टी पाषाणी, आम्ही सगळीकडे असतो.
बाळ दे. नाही. माझं बाळ, हे कसं शक्य आहे? माझं बाळ तुमच्या कुशीत कसं गेलं? बाळाला भूक लागली की ते रडतं. कोण बरोबर कोण चूक हे त्याच्यासाठी काहीच महत्वाचं नसतं. त्याला फक्त माया हवी असते आणि पोटभर अन्न. हो की नाही बाळा? मोठ्यांच्या अहंकाराची किंमत लहानग्यांनी मोजू नये, कळलं का? माझं बाळ, माझं बाळ. बाळ आम्हाला घ्यायचंय हे आम्ही आधीच सांगितलं. पण आता तुम्हाला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत उत्तर देऊन आम्ही ते घेणार आहोत. शिवशंकर शंभो. स्वामींना हे सगळं करून काय सिद्ध करायचंय? स्वामी, चला चला म्हणजे? आम्हाला माहिती आहे. म्हणजे स्वामी तुम्हाला माहिती आहे आम्ही कशासाठी आलोय ते? आम्हाला माहित नसतं तर तुम्हालाही माहित नसतं. तेही खरंच आहे म्हणा. हे ब्रह्मांड नायक आहेत, विधाते आहेत. त्यांना जी गोष्ट माहीत नसेल ती जगात इतर कुणालाही माहीत असणं कसं शक्य आहे? स्वामी, आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. आम्ही स्वइच्छेने इथे आलेलो नाही आहो. सुभेदार साहेबांचा फरमान आहे. स्वामी, स्वामी, आमच्या बरोबर चावडीवर चला. आम्ही फक्त आमचं कर्तव्य बजावतोय स्वामी. चला. कुठल्याही फरमानापेक्षा आम्हाला आमचे स्वामी मोठे आहेत. कुठल्याही कायद्याच्या कागदापेक्षा आम्हाला त्याची प्रतिष्ठा जास्त मोठी आहे. स्वामी देवांनी आजवर अनेक लोकांचे प्रश्न सोडवले आणि त्यांच्याच दारात त्यांच्यावर खटला भरवताय. आम्ही शांत बसणार नाही. आम्ही स्वामी देवांवर खटला भरू देणार नाही आणि तुम्हाला त्यांना चावडीवर नेऊ देणार नाही. महाराज, तुम्ही धन्य आहात. हे फक्त तुम्हीच करू शकता. आजवर त्या स्वामींना आव्हान देण्याची हिंमत कुणात नव्हती, ती तुम्ही केली. गुरुदेव, गुरुदेव, मी आजचा हा दिवस कधीच विसरणार नाही. त्या स्वामींवर खटला चालणार. कायद्याच्या दरबारात त्यांना उभं राहावं लागणार. गुरुदेव, आज तर जल्लोष झालाच पाहिजे. हो, ज्यांना सगळे देव मानतात त्यांना आज कचेरीत उत्तर द्यायला लागणार आहे. गुरुदेव, गुरुदेव. शिवनाथ, आजचा दिवस फक्त तुझ्या एकट्याच्या आनंदाचा नाहीये रे. आज तुझ्या हातून खूप मोठं काम घडलंय. त्या स्वामींना त्यांच्या जागेची जाणीव करून द्यायची वेळ आली आहे. गुरुदेव, गुरुदेव. पण त्याआधी तोंड गोड कर. महाराज, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. महाराज, हा हार
हार माझ्या विजयाचा नसून तुमच्या विजयाचा आहे. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. महाराज महाराज हे काय झालं? गुरुदेव हे काय झालं? हे अरे हा 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 कोणता हार घातलायस तुम्हाला? महाराज महाराज खरं सांगतो मी तर फुलांचा हार घातला होता, पण हा चपलांचा हार कुठून आला? हा गुरुदेव गुरुदेव. महाराज महाराज हा कसला संकेत आहे? अरे तू गप्पा बस. गुरुदेव गुरुदेव अहो हे काय करतंय? महाराज अरे शिवनाथ आता तुझं काय झालं? हा लाडू काय झालं? अर्धा आता खाला किती गोड लागत होता ना, हा उरलेला अचानक कडू लागायला लागला. गुरुदेव गुरुदेव हे सगळं ते स्वामी तर करत नाहीत ना? गुरुदेव गुरुदेव नाही 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 म्हणजे तसं नाही, म्हणजे मी ते म्हणत नव्हतो. ते म्हणजे आता स्वामींनी केलं तरी तसं आम्हाला काय होणार आहे ना, आमच्या बरोबर तुम्ही आहात ना. गुरुदेव गुरुदेव ते काय मला थोडा भास झाला आणि मला तो जास्त आनंद झाला ना, त्यामुळे मी गरगरतोय आणि आणि काय काही बडबडतोय. गुरुदेव असो, चला आपण चावडीवर जाऊया. हा स्वामी येत असतील आणि स्वामींना असं चावडीवर आरोपी म्हणून येताना बघण्यासारखा दुसरा आनंद नाही. गुरुदेव गुरुदेव चला चला. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. बेड्या बेड्या. फुलांचा हार. ए शिवनाथ आता काय झालं परत? माझ्या हातात बेड्या. अरे काय बोलतोयस तू हे? खरं सांगतोय महाराज, अहो हा हार हातात घेतला आणि क्षणभर मला स्पष्ट दिसलं की माझ्या हातात बेड्या होत्या. अरे शिवनाथ पण तुझ्या हातात हा फुलांचा हार आहे ना. गुरुदेव गुरुदेव म्हणूनच तर घाबरलोय मी. आधी चपलांचा हार दिसला, लाडू गोड होता, मग कडू झाला आणि हा हार हातात घेतल्यावर मला बेड्या दिसल्या. हे असं का होतंय महाराज? हा कसला संकेत आहे? आपण स्वामींना गुन्हेगार बनवायला चाललो आहोत, बेड्या तर मात्र माझ्या हातात दिसत आहेत. मी कुणाचा गुन्हेगार आहे? कोण गुन्हेगार, कोणाचा गुन्हेगार याचाच निवाडा आज होणार आहे. आमच्यावर लाठीमार केला तरीही चालेल, पण आम्ही स्वामींना जाऊ देणार नाही. आम्ही स्वामींच्या पुढे उभे आहोत, आधी आम्हाला बाजूला करून दाखवा. हे बघा, आम्ही तुमच्यासोबत भांडण करायला आलेलो नाहीये, आम्ही फक्त आमचं कर्तव्य बजावतो. हे बघा, असं करू नका. आम्ही इथेच आहोत, अजिबात घाबरू नका. आणि मला एक सांगा, खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश तुम्ही नष्ट करू शकता? नाही स्वामी देवा. म्हणूनच सांगतो, सत्य हे सूर्यप्रकाशासारखं असतं. सूर्यप्रकाशाला अवधेरता येते,
पण नष्ट करता येत. सत्याला वेळ लागू शकतो पण त्याचा प्रकाश थांबू शकत नाही. आणि ज्याची बाजू सत्याची आहे त्याने खोट्याला का घाबरावं. पण स्वामी देवा, तुमच्यावर खटला भरवला जातोय त्याचं काय? या गोष्टीने कृष्णाचा सन्मान कमी झाला का? कृष्णाला कारावासात जन्म घ्यावा लागला, रामालाही 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला. आम्ही रामकृष्णच आहोत. त्या युगात त्यांनाही काही गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि आता कलियुगात काही गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागलं. राम असो, कृष्ण असो वा गुरु, सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला संकट थांबवू शकत नाही. संकट फक्त त्याच्या सत्वाची परीक्षा घेतात. तेव्हाही ते भक्तांच्या कल्याणासाठीच संकटांना सामोरे गेले आणि आम्ही आज भक्तांच्या कल्याणासाठीच त्याला सामोरे जाणार. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, आपण वेळेत आलो. स्वामींना आरोपी म्हणून पाहता येईल. गुरुदेव गुरुदेव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव गुरुदेव. बोला मार्तंड महाराज की जय. बोला मार्तंड महाराज की जय. बोला स्वामींवर खटला दाखल करणाऱ्यांचाच आज न्याय होणार आहे. आणि स्वामी देवांवर खटला चालवणाऱ्यांचाही न्याय होणार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला, आम्ही आलोय. चालवा तुमचा खटला. अगं घाबरू नकोस, घाबरू नकोस. मी काहीही करणार नाहीये तुला. मी गावातल्या इतरांसारखा नाहीये ग. इथे बसतेस? हं? इथे हं? ये. अगं मी तुला काही करणार नाहीये. हं? तू माझं ऐकतेस ना? हं? इथे इथे बसणार तू. इथे इथे.
ये चल चल हा हे तुझंच आहे ये हा बस बस इथे हा, हा. मी फक्त तुझी काळजी घेतोय ग घाबरू नकोस हा स्वामींनी आपल्याला इथे एकत्र आणलंय त्यामागे नक्कीच काहीतरी प्रयोजन असणार सगळ्यांकडूनच नाकारलं जाणं काय असतं माणसं आपल्यापासून दूर जाणं काय असतं हे मला माहिती आहे कारण तुझ्यासारखाच मी पण भोगतोय ग अगं थांब अगं काय करतेस अगं रेणुका अगं थांब थांब अगं तो डाग आहे अगं अगं काय करतेस रेणुका रेणुका अगं थांब अगं थांब अगं अगं सोड अगं तो डाग आहे जखम नाहीये तुला तुला संसर्ग होईल ग तिला स्वतःची जाणीव नाहीये पण ही माझ्या जखमेची काळजी घेते हिचं सगळं हरवलंय पण अजूनही हिच्या मनात दुसऱ्याची काळजी राहिली सुभेदार साहेब आम्हाला न्याय द्या माझ्या घरात घुसून माझ्या निष्पाप बाळाला पळवून नेलं होतं यांनी पळवून नेलं होतं यांनी पळवून नेलं होतं यांनी आणि ते बाळ आमच्याकडून हिरावून घेणार अशी धमकी देत होते ते आम्हाला वारंवार सुभेदार साहेब अक्कलकोट मध्ये कोणालाही कायदा हातात घ्यायची मुभा असू शकत नाही यांनी कायदा हातात घेतलाय गुन्हा केला यांना शासन झालंच पाहिजे बस तुमच्याकडे स्वामींच्या विरोधात काही पुरावे आहेत का? कुणी साक्षीदार आहेत का? हो हो माझी बायको आणि मी आम्ही दोघंही साक्षीदार आहोत रेणुका अगं राहू दे आता कशाला एवढी काळजी करतेस अगं अख्ख्या जगाने मला झिडकारलं स्वतःच्या वडिलांनी सुद्धा घराच्या बाहेर काढलं सगळ्यांनीच या आजाराचा बाऊ केला सगळी माणसं माझ्यापासून दूर गेली पण ही जिला सगळे मानसिक दृष्ट्या आजारी म्हणतात तिने मात्र एका क्षणाकरता या आजाराचा विचार केला नाही तिला फक्त एवढंच माहिती आहे की हा डाग माझ्या अंगावरती असू नये तिला याची भीती नाही वाटली तिला माझी कळव आली आम्ही समदुःखी आहोत म्हणूनच स्वामींनी आम्हाला इथे आणलं असेल एकमेकांचं दुःख वाटून घेण्यासाठी एकमेकांचं मन हलकं करायला आणि या कठीण काळामध्ये एकमेकांची सोबत करायला रेणुका अगं हा डाग जाणारा नाहीये राहू दे जेवून घे भूक लागली आहे ना तुला हा हा बस बस हा हा बस ए शिवनाथ काय बोलतोयस तू ताई कपिला ताई आम्हाला आक्षेप आहे सुभेदार साहेब कपिलाताईंचं बरोबरच आहे सुभेदार साहेब जे लोक आरोप करतायत तेच आरोपाचे साक्षीदार कसे होत आहेत म्हणजे आम्ही खोटं बोलतो असं म्हणायचंय का तुम्हाला आमचं एवढंच म्हणणं आहे आरोप म्हणजे पुरावे नव्हे सुभेदार साहेब अहो या आरोपात काही तथ्यच नाहीये हे सगळे आरोप खोटे आहेत त्यामुळे हा खटला इथेच रद्द करावा
नाही, आम्ही असं होऊ देणार नाही. हा खटला चालूच राहणार. मग आधी पुरावे द्या आणि आरोप सिद्ध करून दाखवा. हो ना, पुरावे आणा, साक्षीदार आणा आणि मग बोला तुमच्या कायद्याचं काय म्हणणं आहे ते. कळलं का? पुरावे आणा ते शिवनाथ आणि मग बोल. बरोबर आहे. याची काही गरज नाहीये, गरज नाहीये. आम्हीच घेऊन गेलो होतो याचा बाळ. गुरुदेव गुरुदेव. झालं, निकाल लागला. सुभेदार साहेब ऐकलत ना, यांनी गुन्हा मान्य केला. मार्तंड महाराज, गुन्हा सिद्ध झाला. आम्हीच घेऊन गेलो होतो याचा बाळ. गुरुदेव गुरुदेव. झालं, निकाल लागला. सुभेदार साहेब ऐकलत ना, यांनी गुन्हा मान्य केला. मार्तंड महाराज, गुन्हा सिद्ध झाला. स्वामी, मला आत्तापर्यंत वाटायचं की माझं दुःख खूप मोठं आहे, पण आता जाणवतंय की हिचं दुःख माझ्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. माझं दुःख मी निदान बोलून तरी दाखवू शकतो, पण हिच्याकडे तर शब्द पण नाहीत. दुःख सांगायला माणूसही नाही, तरी पण ही दुसऱ्याच्या दुःखाची काळजी घेते. स्वामी, मी माझ्यासाठी काहीच मागत नाही, पण माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे. आधी हिचं दुःख बरं करा, हिचं दुःख कमी करा. माझं दुःख मी कसं तरी सहन करीन, पण हिचं दुःख नाही पाहत. स्वामी, तुझी प्रार्थना आम्ही ऐकली बाळा. आम्हाला सगळ्याच भक्तांची काळजी वाटते आणि सगळ्या भक्तांचे आजारही आम्ही बरे करतो. काहींचे शारीरिक, मानसिक, कोणाचे नैतिक तर कोणाचे वैचारिक. बाळा, शारीरिक आजार औषधांनी बरे करता येतात, पण वैचारिक आणि नैतिक आजार मात्र माणसाला स्वतःच्या आत डोकूनच बरे करता येतात. हे नेमकं काय बडबडताय तुम्ही? खटला चाललाय तुमच्यावर, इकडे लक्ष द्या. आरोप केले त्याची उत्तरं द्या. नेमका तुमच्या वागण्यामागचा हेतू काय ते आधी सांगा. सुभेदार, ती पेटी उघडा. स्वामी, ही पेटी रिकामी आहे. कपिले, जाऊन एक फूल घेऊन ये. हो स्वामी. हे नेमकं चाललंय काय? हा खटला कुठे चाललाय? आणि आता हे नवीन काय सुरू केलं? फुल घेऊन ये. विषय बदलून वेळ काढतायत हे. सुभेदार साहेब, यांना शिक्षा जाहीर करा. मार्तंड महाराज, जरा शांत व्हा.
स्वामी त्यांचा हेतू समजावून सांगत आहे, जरा धीर धर. हिला स्वतःची भूक कळत नाही, स्वतःचं दुःख कळतं की नाही कळत तेही माहिती नाही, पण हिला माझी भूक मात्र कळली. हे माझ्यासाठी तुझं जेवण तू मला दिलंस. आजपर्यंत माझा इतका विचार कुणीच केला नाहीये ग. तुला माहितीये माझ्यासोबत काय झालं? हा डाग दिसतोय तुला? ह्या एका डागामुळे अख्ख्या जगाने मला नाकारलं. ज्यांच्यासाठी आतापर्यंत जगलो त्यांनी सुद्धा माझ्याकडे पाठ फिरवली. सगळे लोक मला पाहून दूर जाऊ लागले, जणू जणू मी माणूसच नाहीये. आणि माझे वडील, ज्यांच्या आधारावर मी उभा होतो, त्यांनी सुद्धा घराबाहेर काढलं मला. काय चूक केली होती की मी? आजारी पडलो एवढंच ना? हा माझा आजार, माझा अपराध झाला आणि सगळ्यांसाठी ओझं झालोय मी. कधी कधी वाटतं ह्या आजारापेक्षा लोकांच्या नजरेत जास्त त्रास देतात. माझं घर गेलं, माझी माणसं गेली, माझ्यावरचा विश्वासही गेला आणि शेवटी माझा सुद्धा माझ्यावर विश्वास नाही राहिला. तुला काहीच कळलं नाही ना मी काय सांगतोय, का रडतोय, माझं दुःख काय आहे हे तुला काहीच कळलं नाही. पण तरीही तू ऐकतेस. कधी कधी समजून घेणारा नसेल तरी चालेल, पण ऐकणारा असला ना की मन हलकं होतं. आज पहिल्यांदा वाटतंय की मी एकटा नाहीये. तुला भूक लागली आहे ना? हा, घे, पोटभर जेव. हा, खा. सुभेदार, ती पेटी आता बंद करा. बाळ जन्माला आलं तेव्हाही ते असंच होतं, सुखरूप, सुरक्षित, आई वडिलांच्या कुशीत आयुष्य जगण्याची अपेक्षा ठेवतो. सुभेदार, आता ती पेटी उघडा. बघितलं सुभेदार, हे असंच त्या बाळाभोवती परिस्थितीने काटे निर्माण केलेले. स्वामी, तुम्ही आम्हाला काय समजावू पाहता? आता बाळाची अवस्था ही अशीच आहे. त्या बाळाने कोणाचं काय बिघडवलं, त्याने कोणाशी वैर केलं, त्याला कोणाच्या भांडणाची काय माहिती, पण मोठ्यांच्या भीतीने, हट्टानी आणि अहंकाराने त्याच्या भोवती काटे उभे केले. याचा माझ्याशी काय संबंध आहे? तुम्ही माझ्याकडे काय बघताय? आम्हाला त्या काट्यांमध्ये फूल ठेवायचं नाहीये. आम्हाला बाळाला या काट्यांपासून दूर करायचंय, बाहेर काढायचंय. स्वामी देवा, हाताला लागेल. निरागस जीवाला वाचवण्यासाठी काट्यात हात घालावा लागतो
आणि मग हाताला काटे लागतील याची चिंता करायची नसते. फूल वाचणं महत्वाचं असतं, काटे नाही. आणि खायला काहीही नव्हतं तेव्हा स्वामींनीच व्यवस्था केली. पण आता पाणीही नाही आणि गावात जाऊन पाणी आणायचं म्हणजे पुन्हा त्याच लोकांसमोर जाणं. सुभेदार साहेब, अहो हे स्वामी काय बोलतायत हे तुम्हाला तरी कळतंय का? काय अर्थ या सगळ्याचा? फुलाला काट्यातून काढायचं म्हणजे काय? अहो आई बाप आहोत आम्ही त्याचे. आमचं बाळ म्हणजे फुल आणि आम्ही कोण? काटे. असंच म्हणताय ना तुम्ही? स्वामी, तुम्ही आम्हाला काय समजावू पाहताय हे खरंच आम्हाला कळत नाहीये. जरा तुम्ही या सगळ्याचा उलगडा करून सांगाल का? सुभेदार, आम्ही जे काही सांगतोय ते कदाचित तुम्हाला कळणार नाही, पण ते याला बरोबर कळतंय. असं कोड्यात बोलून काय उपयोग? सगळ्यांचा वेळ वाया घालू नका. खटला सुरू आहे तुमच्यावर. जे आरोप आहेत त्याचं उत्तर द्या. सुभेदार साहेब, मला थोडं बोलायचं. हे स्वामी पुन्हा आमच्या घरी आले होते. पुन्हा माझ्या बाळाला घेऊन जाण्याची भाषा करत होते. आधीच आम्ही घाबरलेलो आहोत, त्यात हे अजून घाबरवत होते. पण आता आम्ही सहन नाही करणार. आताच्या आता या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावा. अटक करा यांना आणि तुरुंगात टाका. राधा, अगं काय बोलतेस तू? स्वामींना अटक करण्याची भाषा करतेस? राधा, तुला जाणीव आहे का तू कोणाबद्दल बोलतेस ते? हे बघा, मला फक्त माझ्या बाळाची काळजी. माझ्या बाळाला माझ्यापासून कोणी घेऊन जाऊ नये, माझ्या बाळाला कोणी हात लावू नये, एवढंच वाटतं मला. राधा, अगं आकाशाला बंदिस्त करू शकतो का आपण? काय? ते आकाशाला 4 भिंतीत बंद करू शकतो आपण? नाही ना. अगं मग स्वामी देवांनाही बंदिस्त करणं कसे शक्य आहे? राधा, स्वामींना रोखण्यापेक्षा आपल्या भीतीचं कारण शोधा. सुभेदार साहेब, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आम्हाला न्याय द्या. स्वामी,
आम्ही तुम्हाला काय शिक्षा करणार? तुमच्या अखत्यारीत जे काही आहे ते करा, आम्ही तयार आहोत. सुभेदार साहेब, केव्हापासून बघतोय काय चाललंय? मार्तंड महाराज, दुसरं कुणी असं वागलं असतं तर त्यालाही अशीच मुभा मिळाली असती. अरे कायद्यापेक्षा कुणी मोठं नसतं. असतील हे स्वामी, गुन्हा केलाय तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. हा. स्वामींना शिक्षा करण्याची वेळ यावी असं आम्हाला अजिबात वाटत नाही. म्हणून 4 दिवसांची मुदत देतो. 4 दिवसात प्रश्न मिटवा. आणि नाही मिटला तर मग आम्हाला स्वामींना शिक्षा करावी लागेल. आम्हाला हे पातक करायचं नाही. पण 4 दिवस कशासाठी? गुन्हा तर सिद्ध झालाय ना. म्हणजे मग आम्ही रोज भीतीतच जगायचं का? कायद्यात अशी तरतूद आहे, पहिला गुन्हा असेल आणि तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा नसेल तर आधी ताकीद द्या. मी तेच करतो. आणि त्यांनी पुन्हा असं केलं तर मग स्वामी शिक्षेला पात्र ठरतात. आणि तसंही तुमचं बाळ तुमच्याकडे आहे ना. मग आम्हाला सुरक्षा द्या. मी तुमच्या घराबाहेर शिपाई नेमे. शिवनाथ, राधा, बाळाच्या आयुष्यातील काटे आम्ही दूर करणारच. उद्याच्या नागपंचमीला तुम्हाला त्याची प्रचिती येईल. शिवशंकर शंभो. आम्हाला माहितीच होतं तुम्ही इथे असणार. वा रे वा, काही जोडी जमली. एक रोगी आणि एक भ्रमिष्ठ. हो, आम्ही तर आता तुम्हाला काहीच त्रास देत नाही. मग कशाला आलात तुम्ही इथं? आम्ही खास तुमच्यासाठीच आलोय. त्या दिवशी एका गावकऱ्यामुळे वाचलास, पण आता नाही वाचणार. म्हणजे मला मला पाणी आणायचं. पाणी आणायला जायचं. मला जाऊ द्या. पाणी आणायचंय मला. सोडा मला. कुठे जाणार? पाणी आणायचं. सोडा. बाहेर जायचंय. पाणी. माझा देव, माझा देव, स्वामी, स्वामी. हे आता स्वामींना बोलवतेस? स्वामी आता येणार नाहीत. तुम्हा दोघांना इथेच खितपत मारायचं आहे. भूक लागली तर उपाशी मरा, पाणी हवं असेल तर तहानेने तडफडून मरा, पण आता तुम्हाला इथून बाहेर जाऊच देणार नाही. आम्हाला फक्त पाणी हवंय. पाणी हवंय. फक्त पाणी आणू द्या. पाणी. पाणीच काय, आता तुम्हाला अन्न सुद्धा मिळणार नाही. हो, असं करू नका. आम्ही तुमचं काय बिघडवलंय? पाणी. गावाने नाकारले ना, मग आता गावाच्या बाहेरच मरा. हो, दारू घ्या. हो, दारू घ्या. हो, थांबा. हो, थांबा. दारू घ्या. हो, असं करू नका. आम्हाला फक्त पाणी आणायचं. हो, दारू घ्या. हो, दारू घ्या. दारू घ्या.
नागपंचमी आहे, ते वस्त्र कुठे ठेवलेत तुम्ही? आतल्या खोलीत बघितलं नाही, पाहिलं? सगळी कामं आपले मीच करायची. आता ह्या पेटेऱ्यात बघते आहे का? इथे पण नाहीये, कुठे ठेवलं तुम्ही? अनंतम वासुकीं शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम च तक्षकम कालियम तथा एतानि नवनागानि नागानां च महात्मनां सायंकाले पठेत् नित्यं प्रातः काले विशेषतः. सुंदरा मावशी, स्वामी कोणता स्तोत्र म्हणताय तो? अहो उद्या नागपंचमी आहे ना, स्वामी देव नवनागांचं स्मरण करतायत. हो, पण याचा अर्थ काय? मला नाही कळलं. सांग. अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक कालिय या नवनागांचं स्मरण केलं की कुठलीही विखारी बाधा होत नाही, मनाला शांती मिळते अशी श्रद्धा आहे. म्हणजे स्वामी हे स्वतःसाठी नव्हते म्हणत? अहो स्वामी देव कधी स्वतःसाठी काही मागतात? ते तर सगळ्यांसाठी मागतात. त्यांचं लक्ष स्वतःपेक्षा ना भक्तांच्या कल्याणाकडे जास्त असतं. सगळ्या सेवेकरांना भक्तांना नागदेवतांचे आशीर्वाद मिळावेत, त्यांच्या मनातली भीती दूर व्हावी आणि त्यांना कुठलीही विखारी बाधा होऊ नये म्हणून स्वामी देव हे स्मरण करतायत. खरंच स्वामी आपल्यासाठी किती करतात ना. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ते आपल्यासाठी आधीच प्रार्थना करतात. अगदी बरोबर बोललात गयाताई. श्री स्वामी समर्थ. शिवनाथ, राधा, बाळाच्या आयुष्यातील काटे आम्ही दूर करणारच. उद्याच्या नागपंचमीला तुम्हाला त्याची प्रचिती येईल. सुंदरा मावशी, स्वामींनी शिवनाथ आणि राधाला सांगितलं की उद्या नागपंचमीच्या दिवशी प्रचिती येईल. त्याचा अर्थ काय हो? नेमकं कशाबद्दल बोलले असे स्वामी? आता स्वामी देवांच्या मनात काय येईल हे आपल्याला कधी कळतं का? त्यांच्या मनातलं त्यांनाच माहिती. अनंतम वासुकीं शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम च तक्षकम कालियम तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायंकाले पठेत् नित्यं प्रातः काले विशेषतः. शिवनाथ, राधा, बाळाच्या आयुष्यातील काटे आम्ही दूर करणारच. उद्याच्या नागपंचमीला तुम्हाला त्याची प्रचिती येईल. अहो स्वामींच्या नेमकं म्हणण्याचा अर्थ काय? उद्या नागपंचमीला कसली प्रचिती येणार आहे? त्या असं बोललेत म्हणजे नक्की त्यामागे काहीतरी कारण. आपण सगळी काळजी घेतली. घराबाहेर शिपाई आहेत, आपण सावध आहोत. यावेळेस त्यांना काहीही करणं सोपं जाणार नाही. पण स्वामींनी आपल्याला काटे म्हटले होते आणि आपल्या बाळाला फूल. म्हणजे आपण आपल्या बाळासाठी काटे हवं. तुम्हाला कळतोय ना ह्याचा अर्थ काय ते? ह्या स्वामींना नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे?
गयाताई, आज नागपंचमीचा सण आहे. सुहासनी कशा छान नटल्या तो. काय ग रखमा सखू, काय झालं? काय दुर्दैव आहे, आज इतका मोठा नागपंचमीचा सण आहे. अख्खं गाव हिंडलो पण नाग कुठे सापडलंच नाही. आज नागाचं पूजन कसं करायचं? सकाळपासून शोधतोय पण नाग काही दिसला नाही. नागपंचमीच्या दिवशी असं पहिल्यांदाच घडतंय. कपिलाताई, अहो माझ्या मनातही पाल चुकचुकली. आज नागपंचमी आहे आणि नागदेवता गाव सोडून कुठे गेले असतील? तुम्हाला काय वाटतंय, काय झालं असेल असं? आपण स्वामींना गळ घालूया, तेच आपल्याला दर्शन घडवतील. हो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे काय होत आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.